तर मी आज आलोय सांगलीला. सांगलीमध्ये सांगलवाडीमध्ये जिथे येत्या 24, 25, 26 तारखेला जो सत्संग सोहळा होणार आहे, त्याची पूर्वतयारी कशा प्रकारे चालू आहे, त्यांचं काम कसं चालतंय ते बघण्यासाठी मी खास करून आज आलेलो आहे. आणि इथं आल्यावर मला ह्या कार्यक्रमाची भव्यता लक्षात आल्या. इथं पूर्ण ऊस शेती होती. ती ऊस शेती काढून ह्यांनी 500 एकराचं ग्राउंड तयार करून घेतले आणि गेली 2-3 महिने झाले ह्यांचं काम चालू आहे. तेव्हा कुठं आज हे आपल्याला दिसायला लागलंय. दाखवायला गेलं तर इथं भरपूर काय काय आहे, पण माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बसणं झाले. त्यामुळे जेवढं शक्य होतं तेवढंच मी दाखवायला लावले. कारण मी हे सगळं बघून मलाच काय समजून झालंय मी काय दाखवून काय नको. तुम्हाला जे जे दिसतंय ते तुम्ही बघून घ्या. इथं आल्यानंतर समोर मला सत्संग पण आहे. म्हणताना म्हटलं चला त्याचा पण अनुभव घेऊन बघूया. या रांगण चालू आहे आतमध्ये सत्संग करायला. आज जाताना मला कॅमेरा बंद करायला लावल्यामुळे मला सत्संगचं काही शूटिंग करता आलं नाही. आता आपली सत्संग झाली. सत्संगला तर लाखानं माणसं उपस्थित होती. ही गर्दी बघा दिसत असेल तुम्हाला. सत्संग झाल्यावर सगळे उभा राहिले त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. आपला ड्रोन असा जो ड्रोन मध्ये सगळं दिसलं असतं. आता मी यांच्या लंगर विभागामध्ये जेवण करण्यासाठी आलोय. जेवणामध्ये तुम्हाला दिसत असेल भात, भाजी, फुलका, डाळ, सलाड आणि बुंदी पण होती. सोबत केळ पण दिलं होतं आम्हाला. आणि जेवण वाढण्याची पद्धत पण यांची एकदम योग्य आहे. यांचं सेवादल पूर्णपणे येणाऱ्या सर्वांना जेवण वाढण्यासाठी कायम तयार असते. जेवण झाल्यावर पाणी प्यायची व्यवस्था त्याने बाहेरच केली होती. एकदा पाणी पिऊन झाल्यावर दुसऱ्यांदा ग्लास वापरण्यापूर्वी त्याने धुवून घेत होती. त्यामुळे ते एक बरं वाटलं. निरंकारी मंडळाचं नियोजन एक नंबर आहे. त्यामुळे येत्या 24, 25, 26 तारखेला जर कोणाला सत्संगला यायचं झालं तर त्याने नक्की या. तुमची राहण्याची, खाण्याची, पिण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था यांनी करून दिलेली आहे. आता आपल्या घरला जायची वेळ झाली होती म्हणताना जाता जाता ह्यांच्याच कॅन्टीन मधनं एक बर्फीचा पुडा घेतला आणि निघालो घरला.